नमस्कार पॅरेंट्स, आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत नर्सरी क्लासचा सिलेबस. नर्सरी क्लासचा सिलेबस हा मंथ वाईज घेतला जातो. ज्या मंथमध्ये जे टॉपिक शिकवलेले असतात त्याच मंथमध्ये त्यावर वर्कशीट घेऊन प्रॅक्टिस घेतली जाते. बोर्ड वाईज सिलेबस थोडाफार वेगळा असू शकतो, जसे की काही स्कूलमध्ये नर्सरी क्लासमध्ये कॉम्प्युटर हा सब्जेक्ट असतो, परंतु ओव्हरऑल पॅटर्न असाच असतो जो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. नर्सरीमध्ये मुलांना काही बेसिक सब्जेक्ट शिकवले जातात, ते आपण आज पाहू. इंग्लिश, मॅथ, EVS, जनरल नॉलेज, हिंदी हा ऑप्शनल आहे. आता आपण पाहू प्रत्येक सब्जेक्ट डिटेलमध्ये. इंग्लिश, यात मुलांना प्रे रायटिंग स्ट्रोक शिकवले जातात. त्यात आहे स्टँडिंग लाईन, स्लीपिंग लाईन, स्लांट लाईन, अप अँड डाऊन कर्व, सर्कल अँड हाफ सर्कल. त्यानंतर प्रे रायटिंग पॅटर्न, यात आहे झिगझॅग लाईन, स्क्वेअर लाईन, इन्फिनिटी लाईन शिकवले जाते. त्याचप्रमाणे वर्कबुकमधून प्रे रायटिंगची प्रॅक्टिस करून घेतली जाते. मुलांचं रायटिंग स्किल इम्प्रूव्ह होण्यासाठी प्रे रायटिंग खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कॅपिटल अल्फाबेट A to Z. त्यात आयडेंटिफिकेशन, यात मुलांना A to Z लेटर आयडेंटिफाय करायला शिकवले जाते. नंतर आहे लेटर फॉर्मेशन, यात मुलांना कुठला लेटर कसा काढायचा हे मुलांना शिकवले जाते. जसं की A काढताना कुठली लाईन कधी काढायची आणि कुठली लाईन नंतर काढायची हे यात शिकवलं जातं. लेटर फॉर्मेशन शिकवत असतानाच मुलांची लेटर ट्रेसिंगची प्रॅक्टिस करून घेतली जाते. म्हणजे डॉटेड लाईनमध्ये मुलांना लेटर लिहून दिले जाते, परत लिहून मुलांना त्यात प्रॅक्टिस करायची असते. यानंतर नेक्स्ट आहे ऑब्जेक्ट रिलेटेड टू ईच अदर. यात मुलांना वेगवेगळे ऑब्जेक्ट किंवा पिक्चर दाखवून त्याचं स्पेलिंग मुलांना कुठल्या लेटरवरून स्टार्ट होतं हे सांगितलं जातं. जसं की A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट याप्रमाणे शिकवले जाते. नेक्स्ट आहे सेंटेन्स स्ट्रक्चर. यात मुलांना 3 to 4 वर्ड्सचे सेंटेन्स बोलायला शिकवले जाते. जसे की माय नेम इज आनंदी, आय एम 3 years ओल्ड. हा नेक्स्ट सब्जेक्ट आहे मॅथ. यात मुलांना 1 to 20 नंबर शिकवले जातात. त्यानंतर मुलांना 1 to 20 नंबरचे आयडेंटिफिकेशन, फॉर्मेशन शिकवलं जातं. लेटर फॉर्मेशन आणि नंबर फॉर्मेशन अँड ट्रेसिंगची प्रॅक्टिस वर्कबुकमध्ये घेतली जाते. नेक्स्ट आहे नंबर काउंटिंग. यात मुलांना काउंट मॅच, काउंट राईटची वर्कशीट देऊन मुलांची 1 to 20 नंबरची प्रॅक्टिस करून घेतली जाते. त्यानंतर आहे प्री मॅथ. यात मुलांना बेसिक शेप्स शिकवले जातात, जसे की सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर एक्सेट्रा. नेक्स्ट आहे कलर. यात मुलांना कलर रिकग्नाइज करायला सांगितलं जातं आणि प्रायमरी अँड सेकंडरी कलर शिकवले जातात. नर्सरीमध्ये मुलांकडून सॉर्टिंग ॲक्टिव्हिटी करून घेतल्या जातात, जसे की मुलांना काही कलरफुल बॉक्स दिले जातात आणि कलर वाईज मुलांना ते सॉर्टिंग करायचे असतात. नेक्स्ट आहे प्रे मॅथ कन्सेप्ट. यात मुलांना वेगवेगळे पिक्चर दाखवून हॉट कोल्ड, बिग स्मॉल, हेवी लाईट, फुल एम्प्टी शिकवले जाते. यानंतरचा नेक्स्ट सब्जेक्ट आहे जनरल नॉलेज. यात यांनी माय सेल्फ, माय स्कूल, माय बॉडी पार्ट्स, माय फॅमिली, माय होम या वेगवेगळ्या टॉपिकवर काही प्रश्न विचारले जातात, माहिती दिली जाते. यावर आधारित काही ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात, तसेच प्रोजेक्टही दिले जातात. फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, ॲनिमल्स, बर्ड्स, व्हेकल्स याची माहिती दिली जाते. पिक्चर दाखवून समजावून शिकवले जाते. यामुळे मुलांची व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग होते. नंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे EVS. यामध्ये सीझन शिकवले जातात, समर, रेनी, विंटर. मुलांना सीझनबद्दल काही माहिती दिली जाते,
रेनी डे स्कूलमध्ये सेलिब्रेट केला जातो. तसेच EVS मध्ये क्लीन लाईन, कम्युनिटी हेल्पर्स, यूज ऑफ डस्टबिन, बेसिक मॅनर्स, रोड सेफ्टी, हेल्थी फूड असे बरेच इम्पॉर्टंट टॉपिक शिकवले जातात. हे सर्व ॲक्टिव्हिटीने शिकवलं जातं. नर्सरीमध्ये कलरिंग आणि ड्रॉइंगला खूप भर दिला जातो. त्यामुळे मुलांचं हँडरायटिंग इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. यामध्ये मुलांना 15 to 16 राईम्स शिकवल्या जातात. 8 to 10 स्टोरीज सांगितल्या जातात. क्राफ्ट ॲक्टिव्हिटी, योगा, कल्चरल ॲक्टिव्हिटी मुलांकडून करून घेतल्या जातात. मी जे टॉपिक तुम्हाला सांगितले त्याच्यावर आधारित काही कॉम्पिटिशन घेतले जातात. फॉर एक्झाम्पल सिंग अ राईम, टेल अ स्टोरी, ड्रॉइंग, कलरिंग, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. स्कूलमध्ये वेगवेगळे डे सेलिब्रेट करून घेतात. मुलांना त्या दिवसाचे महत्त्व आणि माहिती दिली जाते. जसे की सीझन शिकवताना रेनी डे सेलिब्रेट केला जातो. तसेच फेस्टिवल शिकवताना वेगवेगळे फेस्टिवल सेलिब्रेट केले जाते व त्याचा इम्पॉर्टन्स सांगितला जातो. मी जे टॉपिक तुम्हाला सांगितले हे खूप हेवी वाटत असतील, पण स्कूलमध्ये हे सगळं ड्रॉइंग, कलरिंग, क्राफ्ट ॲक्टिव्हिटी आणि वेगवेगळ्या डे सेलिब्रेट करून शिकवले जातात. त्यामुळे मुलांच्या लवकर लक्षात येते. त्यामुळे तुम्ही पण अशाच प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मुलांना लवकर लक्षात येईल. तसा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी पुढील व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि माझा कोणताही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही.